भगीरथ बालके एक ठिकाणी आली हा. त्यामुळे आता काय अडचणी सगळीकडे तुम्हाला तीच पाहिजे. जिल्हा परिषद तुम्हाला, ग्रामपंचायत तुम्हालाच. कुठली? दादा अभिजित पाटील यांची युती झाल्यामुळे हा. जनता 100% लीड देईल. परिचारकची माणसं कट्टर भाजपलाच मतदान करणार. होय. पैसा कमी, यंत्रणा कमी आहे. आता कसं भाजपवर काय विश्वास ठेवायचं राहिलं नाही, नुसतं फक्त निधी आला आणि गेला. मला तरी विश्वास नाही. मला कळते असं मी असंच ऐकतो. हा. 40 दोंड आणि 35 गाव आणि 40 गाव आता 24 गावावर आले. विकासच नाही. हा. विकास झाला असेल ना केला असतं. उद्घाटन कंपनीच कुठल्या तरी केला असेल. पाईपलाईनच उद्घाटन झालं तर 4 तर पाईप पुरले असते ना. कॅनलला कुठं होल पाडला असतं नाही, नदीवर गेला असतं. लुटकन म्हणजे कोण निवडून देणार? काकासाहेब मोरे. काकासाहेब मोरे. दावा काम तुम्ही आम्हाला दावा काम. हा. रस्ते बघा, रस्ते ते आमदार साहेबाला बोलवा, रस्ते दावा. विकास काय कुठं दिसतच नाही सध्या तर. पहिल्यापासून ही भारत नानाचं गाव एवढा आलाय निधी. कागदावर निधी असेल, काय वाटून घेतला असेल ते दिसत नाही. आणि विकास हा भैरत करू शकतो, बाकी कोणी. आणि अभिजित पाटील. नमस्कार, पीपीआर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मंगळवाडा तालुक्यातील लक्ष्मी देवडी गणातील गुंजगाव येथे आलो. येथील जनतेच्या मतदाराच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण थोडक्यात पाहूया. नाव सांगा की. नाव सांगा. समाधान बरं. गाव गुंजगाव. आता निवडणूक लागली जिल्हा परिषद पंचायत समितीची. उमेदवार माहिती आहे कोण आहे? कोण आहेत? पालखीगड, हा. अवताडेगड हा. आणि एवढे तर माहिती. बरोबर. आवतडे गटाचं कोण आहे माहितीये का? अवताडे गटाचे काय काय नाव एवढं माहिती मी सांगतो. यादव आहेत. यादव, विनायक यादव. विनायक यादव. बालकी गटाचं पालखी गटाचे आपले मोरे. 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 ते नाव माहिती आहे म्हणजे ते मग त्यालाच मतदान करणार दिसते. ते सांगायचं नाव माहिती आहे, इकडं माहित नाही तुम्हाला नाव. ते एवढ्या आपल्या काम कसं आहे? काम बघा, तुम्ही रस्ते बघा, हे बघा. रस्ते एकदम चांगला आहे का बघा. हा. रस्ते सगळे डबरे पडले. हा. तुम्ही आता तनाली मार्गे आला, तनालीपासून अलीगड रस्ता कसा बघा, हा. मारापूरचा रस्ता बघा, हा. अकोलेचा रस्ता बघा, हा. आता दवीड रस्ता बघा. दवीड रस्ता पूर्ण बाद. हा. त्याचं काम जवळ आता जवळ 2-3 वर्षाचा असं हा. अजून त्याचं काम झालं. म्हणजे आमदार साहेब तर सांगतात की ते 4 कोटी जे मी आणलाय, निधी आणलाय म्हणतात. त्यांनाच माहित होता ते. आपण काय, आपण 4 कोटी निधी आणलाय. तुमच्याकडे काय आला नाही का विकास? आला असता तर विकास झाला असते. हा. विकासच नाही. हा. विकास झाला असता ना केला असते. हम्म. बाकी तुम्ही रस्ता बघितला असाल, तुम्ही तनाली मार्गे आला असतात, दवीड रस्ता बघा, अकोला रस्ता बघा, हा. डबरी असेल, हम्म. हे आंधळगाव रस्ता बघा. आणि सगळीकडे अपघात होते या रस्त्याला डबरे असल्यामुळे. तर भाजप तर मोठा पक्ष आहे म्हणते. ते देशात भाजप आहे, राज्यात भाजप आहे, भाजप आहे. आमदार भाजपचा आहे. सगळं. मग निधी तरी येतोय म्हणते. मग कुठे जातो निधी? मग बघा तुम्ही दावा मान्य ते कुठे ते त्यांना दावा, कामं दावा आम्हाला. हा. तुमची कामं दावा, रस्ते बघा. तुम्ही आता बदल करायचं म्हणताय. आता मोरेला आता रिक्षा निवडून आणायचं म्हणताय. बदल केल्यावर हे होईल वाटतंय? ते पहिल्यापासून ही भारत नानाचं गाव. भारतनाथ गाव. भारतनाथ गाव आहे म्हणून तुम्ही मतदान करायचं म्हणताय का? यांचा विकास आहे म्हणून? त्यांचं काम पण चांगलं आहे नानाचं. हा. नानाचं काम पण चांगलं आहे वगैरे. दादा पंढरपूर मध्ये सगळ्यांनी बघितले हा. आता बोलतो. हा. मी पंढरपूरला असतो कामाला, आम्ही बरं. देवळा दिवशी. हा. त्यांनी जवळजवळ 10,000 येणं दिले आले. हा. त्यांच्या ह्याच्यात आमचे मित्र हम्म. ते बघत तुम्ही पण ती पंढरपूर झाला सांगतो विकास. मला, इथं तिथं विकास ते करतात. आपला आपला बघूया विकास. हा. ते विकास करतात म्हणून तुम्हाला म्हणतो. हा. बरं. कामाची माणसं आहेत. हा. ही म्हणते ती आमदार साहेब कामाचा आहे इथं. दावा काम तुम्ही आम्हाला दावा काम. हा. रस्ते बघा, रस्ते ते आमदार साहेबाला बोलवा, रस्ते दावा. हा. मग आता तुमच्या पुढे जर आता ही मत मागायला येतील आता, त्यावेळेला काय सांगणार तुम्ही? आम्हाला मत मागायला येतच नाही. येत नाही ते. कशामुळे येत नाहीत म्हणताय? काय माहिती येतच नाही. हा. पण त्यांनी विकास केला नाही, काम नाही म्हणून येत नाही म्हणताय का? नाही, येतच नाही. हा. आले का येतात फक्त पुढे गावचे एवढे सगळे हे करते. बरं. तुमचा विकास बघा, विकास काम आहे का गावात बघा. तुमचं पाणी बघा, पाण्याचं हे आहे. बरं. त्या रस्ता एक सुद्धा देवीचा रस्ता जवळजवळ आता मला कळतं असं 4-5 वर्ष रस्ता आहे. हा. मग देवीच्या रस्त्याचं काम बघा तुम्ही, मला सांगा. बरं. आता येणार मतदान कोणाला करणार ते सांगू शकत नाही. सांगून मतदान का टाकाय नसतं. बर. नमस्ते. काय नाव? बालाजी मेटकरी. गुंजगावच दिसतंय. बर बर बर. निवडणूक लागली जिल्हा परिषदची, पंचायत समितीची लागली. तुम्ही काय करता? काय ना शेती करतो. शेती किती शेती? 5 एकर. काय शेतात? 2-2.5 एकर ऊस आहे. काय मग काय बर. काय दर बरं आहे का ऊसाला? जर एका बिलावर कोण देत नाही ती हा. परवडत. कुठल्या कारखान्याला घालवताय?
काय ना जे अगोदर येईल त्याला असतं. पण दराचा विचार केला पाहिजे अगोदर हे येणार दर कुठलाच कारखान्यात येत नाही, सगळे युती असते त्या टायमाला. कुठल्या जर पार्टी सगळी मिळूनच दर देते, त्यामुळे काय थांबण्यासारखं नसतंय. बरोबर. काय आपल्या भागात विकास आहे काय? विकास काय कुठं दिसतच नाही सध्या तर. दिसत नाही. आणि 4 कोटी निधी एवढा आलाय निधी. कागदावर निधी असेल, काय वाटून घेतला असेल त्यांनी, दिसत नाही म्हटलं आम्ही काय सांगू. आता तुमच्यातला उमेदवाराचा तो स्वतःच हे आहे की कॉन्ट्रॅक्टदार आहे यादव, विनायक यादव. मग आता काय रस्ता केल्याशिवाय आम्ही तर खरं कसं धरायचं. हा आता आम्हाला कळतंय असं ते 24 गाव आणि 25 गाव आम्ही ऐकतोय, अजून तर काय अंमलात आलं नाही. आता तर तुम्ही तर म्हणताय कामच चालू झालं, अजून शेतकऱ्याला नोटीस नाही, ते ज्याचं रान जाणार आहे त्याला 2 रुपये मिळालं नाही. आता तर आता एवढं मोठं उद्घाटन करून आता उद्घाटन कंपनीच कुठल्या तरी केलं असेल, पाईपलाईन उद्घाटन झालं तर 4 तर पाईपा पुरल्या असत्या, नाही कॅनलला कुठं होल पाडला असतं, नाही नदीवर गेला असतं, काय तर झालं असतं. आता शेतकऱ्यांना अजून परवानगी दिली नाही तर तुम्ही नेणार कुठून पाणी, असं आहे ना. तुमच्या त्या कामावर विश्वास नाही म्हणा. नाही आपला तरी विश्वास नाही. मला कळते असं, मी असंच ऐकतो. 40 दोंड आणि 35 गाव आणि 40 गाव, आता 24 गावावर आले. मग खरं होईल तेव्हा खरं. जेव्हा पाणी शेतात येईल तेव्हाच तेव्हाच खरं. खरं. बाबा एखाद्या शेतकऱ्यानं जाणार आहे त्याला एक नोटीस येऊन बाबा तुझं रान 1 गुंठा 2 गुंठ जातं, ह्याची किंमत त्याला भरपाई मिळाली आहे, नंतरच तुम्ही त्या रानात जाऊन पायपा पुरू शकणार आहे ना. मग अजून तरी असं कुणाला घडणार, अजून फिक्सच कुठं होतं मग खात्री नाही. आता देशात भाजप आहे, राज्यात भाजप आहे, आपण इथे एकदा आपलं भाजपचा उमेदवार इथला आणल्यावर विकास होईल. आम्हीच आणला होता आणला होता. याबद्दल काय मग नाही. आता अजून एकदा संधी देऊन बघूया की. आता किती वेळा संधी द्यायची, 2दा दिली. आता संधी आता नाही दुसऱ्याला. दुसऱ्याला म्हणजे कोणाला? आता मोऱ्याला. मोरे म्हणजे काका समोर. बर करतील का विकास ते? बघू सुरुवात आता वर सगळं म्हणजे विश्वास ठेवून तर बघा. आता त्यांच्यावर विश्वास ठेवून बघितलं, मग त्याच्यावर एक वेळ बघू, असं आहे. दुसरं आता काय येणार मतदान त्यांना. नमस्ते. नमस्ते. काय नाव? श्रीकांत भगवान डांगे. बरं गुंजेगावचं. घराला गुंजेगावचं आहे. बरं. काय वातावरण आहे आपल्या गावात? हो का, आधी तर आम्ही समजा तळण काम केलं, 2दा विश्वास ठेवून बघितलं, आणि काय विकास का हा मला असा झालेला नाही. आता भारत नानाचा आम्ही पहिल्यापासून काम केले. आता माझा मामा स्वतः त्या राष्ट्रवादीत म्हणजे अभिजित पाटलाकडं काम आमच्या मामानं करते. आपण अभिजित पाटलाचं, भगीरथ दादाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने. पंढरपूरला बी नगरपालिकेत त्या ताई कशा निवडून आले, त्या पुढारी इकडे जनता इकडे असते, पुढारी इकडे जनता इकडे असते. तसं भाजपच्या मागे आता राहिलेलं नाही. परिवर्तन काळाची गरज आहे, आणि विकास हा भगीरथ करू शकतो, बाकी कोणी. आणि अभिजित पाटील त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवून काम करण्याची गरज आहे लोकांनी. आता कसं भाजपवर काय विश्वास ठेवायचं राहिलं नाही, नुसतं फक्त निधी आला आणि गेला. रोड आहेच, पाण्याचं काय सुद्धा कामं नाही ती त्यांची, काय सुद्धा त्यांचा विकास नाही, कुठं सुद्धा विकास नाही त्यांचा. तुम्ही अभिजित पाटील म्हणता, अभिजित पाटील माड्याचा आमदार आहे, तुमचा असं नाही की- आमदार भाजपचा येतं, 4 कोटीचा निधी आणलाय. तुम्ही अहो, अभिजित मग पाटलाला सांगा. राहायला पंढरपूरला मारायला त्यांनी तालीम मारली आहे. मग 35 वर्षाची सत्ता त्यानं 30,000 पाडली बर. हलगी लावून. ठामपणे सांगितलं भगीरथनं पंढरपूरला नगरपालिकेला 10,000 ताई, ते 10,000 यावरनं झाली ना. मी तिथे गेलतो नगरपालिकेत. बर मग मी पंढरपूरलाच काम करतो देवळापाशी. बर. आपल्याला काय होईल असं वाटतं आता इथं? आता परिवर्तन होणार, परिवर्तन करणार का? करणार आम्ही. तरुण तडफदार कार्यकर्ते परिवर्तन करणार आहे आम्ही. बर. परिवर्तन म्हणजे कोण निवडून देणार? काकासाहेब मोरे. काकासाहेब मोरे. हं. आता ही युवा उमेदवार आहेत, काय वाटतं त्यांच्याबद्दल? कोणकोणते उमेदवार? आता 4 उमेदवार आहेत. 4 उमेदवार. आता रेस तर आता कशात लागले? रिक्षा आणि कमळ. कोण म्हणलं? वंचितचा आवाज ऐकलाय का तुम्ही? होय. वंचित बहुजन आघाडी बर 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 फुल लीड आहे गावातून. बर. हा, बरोबर. फुल लीड आहे फुल लीड आहे. वंचित बहुजन आघाडी. कोण उमेदवार आहे? प्रतिभाताई शिवशरण. बर. कसं होईल आपल्या गावात? गावात फुल लीड जाईल वंचित बहुजन आघाडीला. बर. एक चान्स वंचित बहुजन आघाडीला. गाड्या दिसत नाही, प्रचार दिसत नाही. प्रचार चालू आहे की. प्रचार कसं आता आमच्याकडे सध्या म्हणजे काय बोलतील त्याला, पैसा कमी, यंत्रणा कमी आहे. आमचे कसं जे स्वतःहून आम्ही करतोय ना ते चालू आहे. आमच्याकडे कोणाचा पैसा नाहीये, स्वतःच्या हिमतीवर चालू आहे प्रचार. पोरं गेले आता सगळी प्रचाराला. नमस्कार. बर. बोला. काय निवडणूक लागली? जिल्हा परिषद, लागली. पंचायत समिती,
काय कुणाही गावात हवाय गुंजे गावात तीर्थक्षेत्र विकास आघाडी. सगळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीत म्हणते काय आहे असं त्यांचं काय हं? काय नाव आहे काम नाव. नाही काम काय आहे काम पण आहे नाव पण आहे. होय होय पण नाव ते भाजपचे उमेदवाराचे मध्ये नाव आहे की भाजप देशात भाजप आहे की. हा. सगळीकडे तुम्हाला तीच पाहिजे. जिल्हा परिषद बी तुम्हाला, ग्रामपंचायत बी तुम्हालाच हा. हा. असतं पण का? त्याशिवाय विकासच होणार नाही की. अहो, ज्याच्यात कसं आहे राज्यात कोण आहे म्हणून गावात म्हणलं विकास होईल ना. मग ग्रामपंचायतची काय घ्यायची? बरं. आहेच की. हा. हो. 5 मिनिटं 5 मिनिट हा. मग काय करायचं ठरवलंय आपण ठरवलं की आता जनताने ठरवलंय. करेल की जनता आता. उमेदवार मोरे बाय म्हणून म्हणताय काय भगीरथ पालखी अभिजित पाटील एकत्र आले अभिजित म्हणून पाटील आणि भगीरथ बालके एक ठिकाणी आले तिथं. हा. त्यामुळे आता काय अडचणीच आहे. विकास होईल का विकास होणार की. विकास का होत नाही? मग आपल्या भाजपचा दिल्यावर विकास होणार नाही. आपले आमदार आहेत की समाधान दादा आहेत की आमदार बी आहेत. ती बी आमदार आहेत. आमदारचं काय? पण निधी घेतील ना. निधी पहिला बी आलाय, आता बी येईल. हा. करतील, काम करणारच आहे ती हा. बी. मग तरी तुम्ही कसं काय म्हणते नाही. रिक्षाच रिक्षाच आहे. हा. होय. नमस्कार. काय नाव शंभू डूम बरं बरं गाव गुंजेगाव गुंजेगावचं आहे बरं बरं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जिल्हा लागली परिषद आता ते छत्र विकास आघाडीकडं काकासाहेब मोरे हा. आणि कोमलताई ढोबळे बरं बरं काय आपल्या गावात काय हवाय गावात हीच हवा आता बघेल दादा अभिजित आबा पाटील यांची युती झाल्यामुळे हा. जनता 100% लीड देईल होय छत्र विकास आघाडीला लीड म्हणताय आपलं भाजपचे उमेदवार आहे तिकडे एवढ्या मोठ्या पक्षाचं हाय तर मला शेवटी जनताच ठरवणार ना कोणाला लीड द्यायचं कोणाला नाही हा. जनतेचा कौल विकास हे म्हणते ती जास्त नाही कुठं आहे विकास हा. आता तुम्ही गुंजे गावात फिरलाय कुठं काय आहे विकास होय काय गावात विकास नाही नाही काही विकास नाही हा. गुंजे गावात बर त्यामुळे निश्चितपणाने काकासाहेब मोरे कोमलताई ढोबळे विजयी होते हा. गुंजे गावात कसं होईल आपल्या गावात कसं आपल्या गावात ते लीड फक्त घेतील काकासाहेब मोरे आणि कोमलताई ढोबळे लीड घेतील गुंजे गावात 100%. ते तो बारापूर जवळ आहे उमेदवार घेतलाय तरी तुम्ही कसं काय काकासाहेब घरली की पण जवळ जाईल हो, त्या पुढे आहे की. आम्ही साधा फोन जरी केला तर लगेच काका मोरे हजर आहे. होय हा कसं काय एवढं म्हणजे त्याचं काय तळागाळात काय नाही? तरुण नेतृत्व आहे शिक्षक आहे मुख्य आहे सारखं जाणे येणे संबंध असतात त्यात परत परवा दिवशी आता अभिजित आबा पाटील यांची युती झाली आहे भगीरथ दादा सोबत त्याचाही फायदा होणार आहे त्याचा फायदा होईल का? 100% होणार बर 100% होणार काकासाहेबांचं वैयक्तिक काय काय काम आहे तुम्हाला एवढं काकासाहेब म्हणताय त्यांनी काय काय ह्याच्या आधी काय काम केलं काकासाहेब मोरे आता पहिल्यांदा स्टार्टिंगला तुम्ही साधा काय पण तुमचं काम असू द्या कुठलं पण असू द्या MSB असू द्या कुठलं पण असू द्या 100% काम करते त्यांच्याकडे पद नाही पद नाही तेच की मग आता ही म्हणून तर ती विजय झाली आता ती काम करणार पद नाही झाली. तरी बी काम करतात मग कमी करतेत हा. फोन जरी केला कुठं काय अडचण असेल तर लगेच येते हा. 100% काम करते बर आरोग्य शिबिर काही घेतलं होतं वाटतं आरोग्य शिबिर त्यांनी घेतलं होतं गर्लिंग मध्ये हा. त्यांचं चालू आहे कोणाचा वाढदिवस असेल काय त्यांचं कंटिन्यू चालू असते पद असू नाही तर नसू. पद असून आहे नसं चालू आहे त्यांचं कामं चालू 100% जाईल. ते 2-3 वर्ष त्यांची कामं चालू आहेत. हम्म. म्हणून आता एकदा संधी द्यायची एकदा संधी द्यायची बर. काय नाव संतोष गाडे बर बर गाव गुंजेगाव म्हणजे जाय निवडणूक लागली माहितीये का माहिती आहे की मी राजकारणात माणूस आहे. होय राजकारण मग तुम्हाला सगळंच माहिती असणार आहे राजकारणात बरोबर कोण उमेदवार आहे तुम्ही भाजप कोणाला माहित आहे भाजप कोण आहे माहित मी भाजपचा माणूस आहे. होय उमेदवारच माहित नाही म्हणताय नाही, पाहिजे मी पुण्यात असतो होय होय केंद्रीय असतो माझं बर 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 मुरदर मोहोळ अण्णा हम्म. केंद्रीय मंत्री फॅमिली मेंबर आहेत बर हेमंत भाऊ असले हम्म. पुणे कसबा मतदारसंघ त्यांची भातचा बर पाण्याला आलाय दिसतंय कुठलं इथलं गुंजेगावच आहे का निवडणूक लागली माहितीये का माहित आहे बर बर कोण उमेदवार आहे ते येनागी यादव होय अरुणा शिवशरण सर बर 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 आपल्या काय आहे आपल्या गावात काय आहे कुणा आम्ही परिचारकची माणसं कट्टर भाजपलाच मतदान करणार होय. तडे साहेबांनी परिचारक दोघे काही बर गावात मग भाजपची हवा आहे मग. भाजपलाच करणार दोघाला भाजप पहिल्यापासून आम्ही भाजपलाच मतदान करतो विरोधात आम्ही मतदानच करत नाही बर नमस्कार तर लावायला प्रचार करतो अजित पवारचा हो, राम राम, माझ्या संग बोला तुम्ही ते मला काय सांगू नका नाही. 2 मिनिटं आहे का हा. राष्ट्रवादीला तुम्ही प्रचार करताय त्याचं डिटेल लावलं का इथं गावात बर. नेते मंडळी करतात प्रचार यांचं काम आहे ना लावायचं होय मग तुम्ही आता मला विचारणार काय प्रश्न आहे बर बर तुमचं गाव सांगा नाव सांगा माझं गाव जालंधर नामतो देटेगाव गुंजेगाव आहे गुंजेगाव इथलंच आहे काय हो निवडणूक लागली हे तर माहित असेल तुम्हाला आता सगळ्या जगालाच माहित आहे हा. मग बर काय बोलायचं काय तुमचं काय काय गुंजेगावात काय हवाय
काय हवा भाजप जास्त दिसते सगळीकडे तुम्ही बघताय की हवा कशी आहे. कशामुळं आता बरं आम्ही राजदाचा माणूस पहिल्यापासून आहे. हा. मग तुम्ही मग मला आज- विचारताय प्रश्न म्हणून तुम्हाला सांगतो. दादाच्या आता पक्षाचा आता घड्याळ आहे. बरं आहे की बरोबर आहे की बरोबर आहे हा. बरं बरं. आता काय करायला पाहिजे तुम्ही म्हणता. हवा गावात तर सांगतो तुम्ही. हवा सध्या काय 3-4 नंतर करणार तुम्हाला हवा अशीच स्थिर राहते. ज्या टायमाला 1-2 दिवस राहिलं जवळ आलं त्या टायमाला हवा तुमची बरोबर कळते इथली कोणाला जास्त आहे कोणाकडे नाही. बर